गुड मॉर्निंग मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ब्लॉग वश्रीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करतो. तर वाजले सकाळचे 3:20 आणि आपण झालेलो आहोत लॉग इन. कारण आपल्याला रिझर्वेशनची बुकिंग आहे 4:30 वाजता. ती आहे लोहगाव पोरवाल रोडमधून गिरगावला ड्रॉप आहे तो आपला. तर त्याच्यामुळे मी आज लवकरच लॉग इन झालो आहे, कारण इथून जायला मला अर्धा-पाऊण तास लागेल सकाळी. तर आज तारीख आहे 29 जानेवारी आणि आपला 4:30 वाजताचा पिकअप आहे. रिझर्वेशनची बुकिंग म्हणजे इंटरसिटीची बुकिंग खूप दिवसातून घेतो आहे, कारण आपल्याला आता 27-28 2 दिवस अष्टविनायकची टूर झाली आणि त्याच्या अगोदर ते मोर्चा वगैरे चालू असल्यामुळे बुकिंग तर येत होत्या, पण मी काही 3-4 दिवस अवॉइडच केलं जायचं. तर बघूयात खूप दिवसातून मुंबईची वारी कशी ट्रिप होती, आजची काय होते, किती वेळामध्ये रिटर्नची बुकिंग पडते. तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भेटूत आपण आता कस्टमरच्या लोकेशनला गेल्यानंतर आणि तिकडनं जाऊयात आपण डायरेक्टली गिरगावला. Living life every day, late at night, not okay. All I want and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life every day, late at night, not okay. All I want and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want and I pray, I believe in the better days. I'm kinda stuck between a rock and a hard place. Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah that's all great, but I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait no, it's living with no shame. Wait no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well I just wanna be happy, how to get there? Glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome, but try to do what you love when it's said and done. Cause there's so many differences in each of us. Trust your gut, it can show you what you want. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah. आत्ता जस्ट आपण कस्टमरला गिरगावला ड्रॉप केलेलं आहे. तर येताना आपल्याला अटल सेतूचा एक्सपिरियन्स पण घ्यायला मिळाला, कारण स्पेशली जर आपण काय अटल सेतूवरती आलो नसतो, बट ट्रिप मिळाली त्यानिमित्ताने तरी कमीत कमी त्याचा एक्सपिरियन्स घेता आला. ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं. आपण लोहगाव पोरवाल रोडमधून पिकअप केलं होतं कस्टमरला आणि टोटल डिस्टन्स मला वाटतं जवळजवळ 165 किलोमीटर होते. आणि रिझर्वेशनची बुकिंग असल्यामुळे रिझर्वेशन फी प्लस नाईट चार्जेस असे मिळून चांगले अमाऊंट भेटले आपल्याला एकंदरीत. तर आता CNGच्या लाईनमध्ये आहे, बघूयात आता रिटर्नची ट्रिप कधीपर्यंत भेटते. 8च्या आतमध्ये आपण मुंबईमध्ये टच झालो आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर रिटर्न ट्रिपचे चान्सेस आहेत. तर पाहू, तसं या सोमवार पण आहे, बट सांगू शकत नाही आता कितीपर्यंत भेटते काय भेटते. तर वाजलेले आहेत आता 7:55. आता जस्ट आपण CNGच्या लाईनला थांबलेलो, गाडीचा नंबर पण आला आणि ट्रिप पण पडली. जवळूनच आहे पिकअप, एक 7 मिनिटाच्या अंतरावरती होता, 1.5 किलोमीटर डिस्टन्स होता. तर जाऊयात आता आपण कस्टमरला पिक करायला. कस्टमरसोबत बोलणं पण झालं, तर करूयात पिकअप आणि भेटू आपण पुण्यामध्ये. तर आत्ता आपण निघालो आहोत साऊथ मुंबईवरून, PD मैलो ब्रिजवरून. आत्ता जस्ट मी एक्झिट घेतला आहे आणि आत्ता आपल्याला प्रवास करायचा आहे तो भारतातील सगळ्यात जास्त लांबीच्या पुलावरून, की त्या पुलाचं नाव आहे श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक. तसंच या ब्रिजला शिवडी नावाशिवाय ट्रान्स हार्बर लिंक पण बोललं जातं आणि आपल्या दररोजच्या भाषेमध्ये अटल सेतू पण बोललं जातं. 6 लेनचा हा ब्रिज आहे आणि जो की तो नवी मुंबई आणि मुंबई या दोन्ही शहरांना जोडण्यात आलेला आहे. हा आपल्या भारतातील सगळ्यात जास्त लांबीचा समुद्रावरील ब्रिज आणि जगातील 12व्या क्रमांकाचा सगळ्यात लांबीचा हा समुद्रावरती ब्रिज बांधण्यात आलेला आहे. ब्रिज दक्षिण मुंबई मधून शिवडीमधून चालू होतो आणि नवी मुंबईमध्ये उरण तालुक्यात नावाशेवाजवळ चिरले येथे समाप्त होतो. बांधण्यासाठी जवळजवळ
18,000 करोड रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि या पुलाची क्षमता 70,000 गाड्या दररोज सांभाळू कॅपॅसिटी आहे या ब्रिजची. पूर्वेकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला पण जोडला गेलेला आहे. द्वीपच्या उत्तरेकडून ठाणे क्रीक ला क्रॉस करून नवी मुंबई मधील उरण तालुक्यात नावाशेवाच्या जवळ चिर्ले येथे हा ब्रिज समाप्त होतो. या पुलावरून प्रवास करण्यासाठी छोट्या गाड्यांसाठी म्हणजे कारसाठी 250 रुपये टोल आकारण्यात आलेला आहे आणि जर तुम्हाला रिटर्न पण यायचं असेल तर रिटर्न साठी 375 रुपये. साऊथ मुंबईमधून पुण्याकडे किंवा गोव्याकडे जायचं असेल आपल्याला तर या पुलामुळे जवळजवळ 1.5 तास ते 2 तासाचा वेळ आपला वाचणार आहे. आता प्रत्येक 100 मीटरवरती CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आणि एकूण 130 CCTV कॅमेरे या ब्रिजवरती बसवण्यात आलेले आहेत. ज्या तुम्हाला येलो कलरच्या स्ट्रिप्स दिसत आहेत त्या खूप धोकादायक आहेत, कारण ज्यावेळेस आपली गाडी 80 ते 100च्या स्पीडने असते त्यावेळेस गाडी या स्ट्रिप्सवरून वायबल होते आणि जो या ब्रिजवरचा पहिला ॲक्सिडेंट झाला होता मला वाटते कदाचित या स्ट्रिप्समुळेच झाला असावा, कारण गाडी स्पीडमध्ये असावी आणि गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला असावा तो. हा ब्रिज सुरू झाल्यापासून ऑन ॲन ॲव्हरेज जवळजवळ 30,000 गाड्या दररोज या ब्रिजवरून ट्रॅव्हल करत आहेत आणि या ट्रॅव्हलिंगमध्ये जवळजवळ 61 लाख रुपयाचा रेव्हेन्यू टोलमार्फत हा दररोजचा जमा होत आहे. या ठिकाणी 2 ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा 2 ठिकाणी प्लेसेस बनवलेले होते, बट आपलं पब्लिक पूर्ण गाड्या पार्किंग करून तिथे सेल्फी किंवा फोटोग्राफी किंवा फोटो शूटिंग करण्यासाठी थांबत असल्यामुळे मी आज येताना पाहिलं की तिथे बॅरिगेड लावून ते रेस्क्यू स्टेशन बंद करण्यात आले होते. ब्रिजचं काम एप्रिल 2018मध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि जवळजवळ हा 12 जानेवारी 2024मध्ये या ब्रिजचं काम संपलं, म्हणजे जवळजवळ 6 वर्ष हा ब्रिज बांधण्यासाठी लागले होते आणि आत्ता 6 जानेवारी महिन्यामध्ये आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांकडनं या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. त्यानंतरच हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर या ब्रिजबद्दल एवढीच माहिती द्यायची होती, कारण पहिल्यांदा मी पण या ब्रिजवरून ट्रॅव्हलिंग करत होतो आणि आपल्या कॅमेऱ्यातून या ब्रिजची शूटिंग करून तुम्हाला तुमच्यापर्यंत हे I'm in the whip with authority, looking like Skybree, she got a body, ayy. And she been calling me daddy lately, want me to put her in Cartiers, and the deserve it, put in work for the money she earn it, give me top every night lip service, now I gotta block these, she worth it. I'm out in Abu Dhabi, with a bad look like Skybree, ooh, right beside me, in the phantom off that. हे औंध पाशांचं आयसर कॉलेज याच ठिकाणी आपल्याला ड्रॉप होता. आता जस्ट 11:15ला ड्रॉप झाला आपला. आता जाऊयात घरी. तर अटल बिहारी वाजपेयी जो ब्रिज आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या पुण्याकडून जर साऊथ मुंबईला जायचं असेल तरी पण खूप सोयीस्कर आहे. म्हणजे आपल्याला फक्त आत्ता मी सकाळची जी बुकिंग घेतली होती ती 165 किलोमीटर फक्त 3 तासामध्ये ड्रॉप केला आणि त्यानंतरनं गिरगावमधूनच जो मला पिकअप होता तो औंधमध्ये आयसर कॉलेजमध्ये ड्रॉप होता त्याचा, ते पण काहीतरी 159 किलोमीटर डिस्टन्स होता. तो फक्त 2.5 तासामध्येच कस्टमरला ड्रॉप केला. म्हणजे जवळजवळ आपला 1 तास ते 1.5 तास आता सेव्ह होत आहे याच्यामध्ये. तर कसा वाटला मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी सेतू? तर आज आपल्याला लवकर म्हणजे सकाळी आपण जवळजवळ 2:30 वाजता मी उठलो होतो आणि त्याच्यानंतरनं 4:30ला कस्टमरला पिकअप करून 7:30ला ड्रॉप केला आणि लगेच एक 10 मिनटामध्ये CNG भरून झाला की लगेच आपल्याला बुकिंग पण रिटर्नची मिळाली. ती आयसर कॉलेजला आपण ड्रॉप केला. हा जो नवीन सेतू झाला आहे त्याच्यामुळं आपलासुद्धा टायमिंग खूप कमी झाला आहे. म्हणजे जे की आपल्याला ट्रॅफिक लागणार होतं मुंबईच्या आतून
मुंबईच्या आतून जाताना ट्रॅफिक लागणार होतं ते पूर्णपणे जवळजवळ एक ते 1.5 तासाने आपल्याला कमी आता ट्रॅफिक लागतं. पुण्यावरून जर आपल्याला साऊथ मुंबईला जायचं असेल तर फक्त एकच करायचं आपल्याला, कारण मॅप तर आपल्याला तो अटल बिहारी वाजपेयी तोच सेतू म्हणजे तोच रस्ता दाखवतं, बट कस्टमरला अगोदर कन्फर्म करावं लागेल की बाबा सर हा रस्ता दाखवत आहे तर ह्या रोडने घेऊ का, कारण 250 रुपये त्याचा टोल आहे. तर कधी कधी मग कस्टमर आपण मॅप दाखवते म्हणून घेतलं आणि कस्टमरनं जर बोललं तर तुम्हाला कोणी घ्यायला सांगितलं तर तो पण प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे अगोदर कन्फर्मेशन कस्टमरकडून घ्यायचं की बाबा हा रूट दाखवते मला तर मी तो घेऊ का नको, कारण कोणाकोणाकडे पैसे कमी असतात टाईम जास्त असतो तर कोणाकोणाकडे पैसे खूप असतात टाईम कमी असतो. त्याच्यामुळं हा जो ब्रिज बनवला आहे तो खूप जणांसाठी उपयोगी पडतो आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा जर म्हणजे साऊथ मुंबईला जर पुण्याकडून जायचं असेल तर तो एकदा ब्रिज नक्की पहा, खूप भारी आहे. तर चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.